लोकसभा निवडणुकीचं पडघम सर्वत्र सुरू झालेलं आहे। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे। विदर्भातील ह्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे पूर्व विदर्भामध्ये। मात्र अद्यापही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यातील जागा वाटप अद्यापही पूर्ण झालेलं नाही आहे। काही 2-3 जागांवर दोन्हीही आघाड्यांमध्ये अद्यापही जागा वाटपाचा जो तिढा आहे हा कायम आहे। मात्र ह्या सर्व निवडणुकीच्या ज्या पार्श्वभूमीवर जे जागा वाटप सुरू आहे यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही कुठेतरी बॅकफुटवर गेल्याचं चित्र दिसत आहे। ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा 8 नावांची जी यादी जाहीर केली होती त्यामध्ये विद्यमान एक खासदाराला डच्चू देण्यात आला होता। त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दुसरी यादी जाहीर केलेली आहे। या दुसऱ्या यादीत देखील मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्याकडून बदल करण्यात आलेला आहे। तर जे यवतमाळ वाशिमचे जे विद्यमान खासदार आहे भावना गवळी यांचा देखील पत्ता काढण्यात आलेला आहे। तर त्या ठिकाणी नवीन उमेदवाराला तिकीट देण्यात आलेली आहे। तर हिंगोलीतील ज्या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये नाव जाहीर करण्यात आले होते त्या विद्यमान खासदारांना डच्चू देत त्या ठिकाणी दुसरा उमेदवार जाहीर करण्याची नामुष्की एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेली आहे। याच संपूर्ण व्हिडिओमधून आज आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे जे विद्यमान खासदार आहे यांना डच्चू देण्यात आलेला आहे। मी संतोष मोरे आणि आपण पाहता मुंबई आउटलुक। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमधून बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत राज्यातील 13 खासदार आणि 40 आमदार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते। त्यानंतर त्यावेळेस त्यांना अनेक आश्वासन देण्यात आले होते की ज्याप्रमाणे की पुढील जे 2024ला जे विधानसभा असो किंवा 2019-24ची जी लोकसभा निवडणूक असणार यामध्ये उमेदवारी पुन्हा देण्यात येणार या संदर्भात त्यांना अनेक आश्वासन देण्यात आले होते। मात्र 2024ची निवडणूक ज्या प्रकारात समोर येत गेली त्यावेळेस भाजपच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आणि त्यानंतर जे विद्यमान जे खासदार आहे ज्यांची कामगिरी चांगली नाही आहे यांना डच्चू देण्यात येणार असल्याचं वारंवार भाजपच्या वतीने एकनाथ शिंदे यांना सांगण्यात येते। मात्र भाजपच्या वतीने सांगण्यात येणाऱ्या वक्तव्यांना एकनाथ शिंदे कुठेही समर्थन देत नव्हते, कुठे त्यांना त्यांच्या संदर्भात भूमिका देखील व्यक्त करत नव्हते। मात्र काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते की जे उमेदवार निवडून येणार त्याच उमेदवारांना तिकीट देण्यात यावं असं एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांना सांगितल्यानंतर कुठेतरी जे खासदार आहे यांचं जे तिकीट आहे हे कापण्यात आलेलं आहे आणि जी यादी प्रसारित करण्यात आलेली आहे याच्यामधून ते स्पष्ट देखील होते। भाजपच्या वतीने सर्वे करण्यात आला होता आणि त्या सर्वेच्या आधारावरून एकनाथ शिंदे यांना सांगितले होते की काही जे खासदार जे विद्यमान शिवसेना शिंदे गटासोबत आहे त्यांची जी कामगिरी आहे ही असमाधानकारक आहे, जनतेमधून त्यांच्या संदर्भात रोष आहे, त्यामुळे त्यांची जी विनिंग जी पॉवर आहे ती कुठेतरी कमी असल्यामुळे त्यांना डच्चू देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती। तरी देखील एकनाथ शिंदे यांनी 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती। मात्र जी यादी पहिली जाहीर केली होती त्यामध्ये जे हिंगोलीतले जे खासदार आहे त्यांना देखील डच्चू देण्यात आलेला आहे। त्यांच्यावर ज्या प्रमाणात भाजपच्या वतीने जे कार्यकर्ते असो किंवा नेते असो त्यांची जी नाराजी होती त्यामुळे कुठेतरी त्यांना डच्चू देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे। मात्र आतापर्यंत साधारणतः जे 4 खासदार जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे उद्धव ठाकरे यांना सोडून जे 4 खासदार आले होते त्यापैकी रामटेकचे जे खासदार होते ते देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते आणि त्यानंतर ज्यावेळेस पहिली यादी जी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याच पहिल्या यादीमध्ये कुमाल तुपारे यांना डच्चू देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी काँग्रेसमधून जे उमेदवार शिवसेना शिंदे गटात जे प्रवेश केला त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र ज्या व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा करून उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ज्या प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते मात्र त्यांना या मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आलेली आहे। दुसरे म्हणजे हिंगोलीतले जे खासदार आहे हेमंत पाटील यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र त्यानंतर ही उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्या ठिकाणी नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे। यामागील कारण असं होतं की ज्याप्रमाणे भाजपचे जे पदाधिकारी आणि आमदार जे हिंगोली जिल्ह्यातले आहेत त्यांची नाराजी कुठेतरी हेमंत पाटील यांच्या संदर्भात होती आणि उमेदवार बदलण्यात यावा अशी सातत्याने मागणी
एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काल हेमंत पाटील यांचा पत्ता कट करत त्या ठिकाणी नवीन उमेदवार दिलेला आहे. मात्र तिसरा मतदारसंघ आहे भावनागोडी. भावनागोडी यांचा जो मतदारसंघ आहे, भावनागोडी गेल्या 5 टर्मपासून वाशिम यवतमाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि गेल्या ज्या त्यांच्या मागे ज्या ईडीच्या ज्या चौकशा ज्या सातत्याने ज्या सुरू होत्या त्याला कंटाळून कुठेतरी ज्यावेळेस बंड एकनाथ शिंदे यांचं झालं त्यावेळेस त्यानंतर एकनाथ शिंदे यांची साथ धरत भावनागोडी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती आणि त्यानंतर कुठेतरी त्यांच्या ज्या चौकशा होत्या ह्या थांबल्या, सध्या तरी थांबल्याचं चित्र दिसत आहे. तरी देखील ज्या मतदारसंघामध्ये जो सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेमध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेचे जे भावनागोडी जे उमेदवार होते त्यांना अपसंती आहे, त्यांच्या संदर्भात कार्यकर्ते आणि मतदारसंघामध्ये नाराजी आहे, त्यामुळे उमेदवार बदलण्यात यावा या संदर्भातील सातत्यात चर्चा सुरू होत्या. त्यानंतर भावनागोडी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांची बाजू मांडली आणि त्यानंतर देखील त्यांचं आता दुसऱ्या यादीमधून त्यांना वगळण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी दुसरे उमेदवार देण्यात आलेला आहे. मात्र त्यामुळे आता ह्या मतदारसंघात देखील भावनागोडी पुढं काय निर्णय घेतात हा महत्त्वाचा विषय असणार आहे. तिसरा याच्यामध्ये आहे गजानन कीर्तिकर. गजानन कीर्तिकर हे जे आहे नॉर्थ वेस्ट मुंबईमधून विद्यमान खासदार आहे. मात्र त्यांनी स्वतःच निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे, कारण की ठाकरे गटाच्या वतीने गजानन कीर्तिकर जे त्यांचे मुलगा आहे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांना माघार घेतलेले. मात्र ज्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भरोसा ठेवून उद्धव ठाकरे यांची साथ धरली होती त्यापैकी आतापर्यंत 4 खासदार हे वगळण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नाशिक मतदारसंघ जो आहे मतदारसंघामध्ये देखील अद्यापही तिढा कायम आहे. त्या ठिकाणी रामदास तडस जे आहे ते आहे आणि त्यांना उमेदवारी पुन्हा पाहिजेत. मात्र त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने दावा करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणून आता छगन भुजबळ यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. मात्र त्यानंतर आता एक जे नाशिकचे जे विद्यमान खासदार आहे जे शिंदे गटातले त्यांचं देखील तिकीट कट होणार का अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मात्र ह्या सर्व पार्श्वभूमीवर ज्या प्रमाणामध्ये लोकसभा निवडणुकीमध्येच जे 13 खासदार होते यांच्या संदर्भात जर अशा प्रकारे निर्णय घेण्यात येत आहेत तर जे 6 महिन्यानंतर जे विधानसभा जी निवडणूक होणार आहे त्यामधील जे शिंदे गटासोबत जे आमदार आले त्यांच्या मनात देखील आता धाकधूक निर्माण झालेली आहे. कारण की जर भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्येच अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांना कचाट्यात पकडण्यात आलेला आहे तर विधानसभेमध्ये काय होणार. त्यामुळं अनेक आमदार अस्वस्थ आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळणार की नाही या संदर्भात अद्याप कोणत्याच आमदाराला स्वतःहून शाश्वती नाही की आपल्याला उमेदवारी मिळणार. कारण की भाजप सातत्याने मतदारसंघामध्ये स्वतःच्याच वतीने सर्वे करतात आणि लोकांचं काय मत आहे ह्या संदर्भातले भावना करूनच उमेदवार देण्याची स्ट्रॅटेजी ही भारतीय जनता पार्टीची पूर्वीपासूनच आहे आणि त्याचनुसार त्यांनी लोकसभा मतदारसंघात देखील हीच स्ट्रॅटेजी वापरलेली आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जे कल्याण डोंबिवलीमधून विद्यमान खासदार आहे यांची देखील अद्यापही उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. त्यामागील प्रमुख कारण असं आहे की ठाणे कल्याण हे 2 मतदारसंघ आहे यामध्येच अद्यापही तिढा कायम आहे की ठाणे किंवा कल्याण ह्या 2 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हा भाजपला हवा आहे. तेथील कार्यकर्ते देखील रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत ते देखील सातत्याने म्हणतात की एक मतदारसंघ भाजपनं निवडणूक लढवावी. मात्र त्यामुळे जे ठाणे स्वतः मुख्यमंत्री यांचं होम पिच आहे त्यांचं सर्वाधिक जे होम पिच असल्यामुळं ठाणे आपल्याकडेच राहावं या संदर्भात मुख्यमंत्री प्रयत्न करत आहे. मात्र भाजप सिस्टीमच्या वतीने अद्याप यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे जे स्वतःचे मुलगा आहे एकनाथ शिंदे यांचं कल्याण डोंबिवली संदर्भात अद्यापही उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेलं नाही आहे. तर तिकडं ठाकरे गटाच्या सोबत जे निष्ठावंत म्हणून जे शिवसैनिक आणि जे खासदार राहिले होते जे सातत्याने उद्धव ठाकरे म्हणतात त्या खासदारांना 5ही खासदारांना ठाकरे यांनी उमेदवारी पहिल्याच जे 17 नावांची जी यादी जाहीर केली होती त्याच्यामध्येच जाहीर केलेली आहे. त्यामुळं कुठंतरी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळालं. मात्र जे त्यांच्या भरोश्यावर जे खासदार आलेले आहेत त्या खासदारांनाच उमेदवारी मिळणार की नाही अशी भीती आमदार असो किंवा याच्यानंतर विद्यमान जे खासदार आहे
यांच्या मनामध्ये ही भीती सध्या तरी दिसताना दिसत आहे.